पत्रकारांनी निर्भीडपणे जनतेच्या समस्या मांडल्याच पाहिजेत. पत्रकारांच्या लेखणीमुळे सर्वसामान्यांना न्याय मिळतो असं प्रतिपादन पोलीस निरीक्षक कुमार सिंग राठोड यांनी केले. भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघ कार्यालय इथं दर्पण दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी पोलीस निरीक्षक कुमार सिंग राठोड बोलत होते. मंगळवार दिनांक 6 जानेवारी 2026 रोजी दर्पण दिन व मराठी पत्रकार दिनाचं औचित्यानं गंगापूर इथं भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघाच्या वतीनं मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमात गंगापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुमार सिंग राठोड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना अयूब पटेल यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या मराठी पत्रकारितेतील अमूल्य योगदानाची माहिती दिली. तसेच दर्पण दिन साजरा करण्यामागील ऐतिहासिक भूमिका स्पष्ट केली. पोलीस निरीक्षक राठोड यांनी पुढे सांगितले की पत्रकारांच्या लेखणीमुळे सर्वसामान्यांना न्याय मिळतो. कोणत्याही पत्रकारांवर अन्याय झाल्यास अन्याय करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. त्यांच्या विरोधात नवीन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचं पोलीस निरीक्षक कुमार सिंग राठोड बोलत होते. यावेळी बहुउद्देशीय पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष विजय बनसोड, रमाकांत बनसोड, अयूब पटेल, राजेंद्र सरोवर, अलीम चौस, बाळासाहेब वाघमारे, इब्राहिम शेख, अतुल रासकर, गिरीश गंगापूरकर, अमर बाशवान, राजेंद्र जाधव, विशाल जोशी, लक्ष्मीकांत माघाडे, सुनील झिंजुर्डे, गणेश म्हैसमाळे, अमोल पारखे, अमोल आळंजकर, चंद्रकांत जाधव, अतुल रासकर, पोलीस कॉन्स्टेबल भागवत खाडे, द्वारकानाथ भनगडे, नागेबाबा पतसंस्थेचे नितीन गारुडे, दीपक दंडगवाळ, मोहन औटे आदी उपस्थित होते. बाळशास्त्री जांभेकर हे फक्त पत्रकारच नव्हते तर ते थोर समाजशास्त्री होते, विचारवंत होते. त्यांना माहीत होते की समाजात जर परिवर्तन करायचं असेल तर वर्तमानपत्रापेक्षा मोठे साधन होऊ शकत नाही. त्यामुळे बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण नावाचे वृत्तपत्र सुरू केले. दर्पण हे नाव त्यांनी का दिलं तर याचं एक कारण असं असू शकतं की वर्तमानपत्र हे समाजमानाचा आरसा असतो. कारण समाजात ज्या काही वाईट व चांगल्या घटना घडतात त्या सर्व घटनांचं प्रतिबिंब हे वर्तमानपत्रातून आपल्याला पाहायला मिळतं. म्हणूनच जेव्हा आपण रोज वर्तमानपत्र वाचायला घेतो तर आपल्याला चांगल्या घटनांबरोबरच वाईट घटना देखील पाहाव्यास मिळतात. आणि या उद्देशानेच कदाचित त्यांनी दर्पण हे नाव असं सार्थक नाव हे त्यांच्या वर्तमानपत्राला दिलं होतं. तो काळ जो होता 26 आज आपण एकत्र जमलो आहे की आचार्य बाळशास्त्री जांभेकर जे दर्पणकार आहेत त्यांच्या जयंती पण आहे आणि त्यांनी आजच्या दिवस त्यांनी पत्रकारितेचा पहिला त्यांचा रिलीज केला होता. मराठी पत्रकारिता ही तेव्हापासून आतापर्यंत नेहमीच देशाला सुद्धा प्रेरणा देणारी ठरलेली आहे. पत्रकारिता हा आपल्या लोकशाहीचा, आपण सगळे नेहमी प्रत्येकाच्या तोंडातून उल्लेख असतो की पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि तो खरोखरच 3 स्तंभावर जी आपली लोकशाही आहे त्याच्यामध्ये चौथा मजबूत जो खंबा दिलेला आहे तो आपल्या लोकशाहीचा पत्रकारिता हा चौथा स्तंभ आहे. माहिती पटेल सरांनी सगळी बरीचशी सांगितली, त्यांचा जीवन इतिहास थोडक्यात सांगितला. मी आता त्याच्यामध्ये जात नाही, परंतु पत्रकारितेचं महत्त्व लोकशाहीला हे पहिल्यापासून म्हणजे सुरुवातीला इंग्रजांच्या राजकीय याच्यामध्ये कालामध्ये त्यांच्या विरोधात, स्वातंत्र्याच्या विरोधात जनमत एकवटणे, लोकांपर्यंत आपल्या स्वातंत्र्याची भावना पोहोचवणे आणि सगळ्यांना एकी करणे यासाठीचं पत्रकारिता सुरुवात झाली होती. त्याच्यानंतर आपली लोकशाही आहे, लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. आणि समाजामध्ये जसं त्यांनी दर्पणकार समाजाचा आरसा हे किंवा पत्रकारिता आहे. प्रत्येक न्यूजपेपरमध्ये चांगल्याही गोष्टी असतात, वाईटही गोष्टी असतात, प्रोत्साहन देणाऱ्या गोष्टी असतात आणि समाजामध्ये काही वाईट गोष्टी घडलेल्या आहेत त्याचा आरसा प्रत्येकाला दाखवण्याचं काम सुद्धा पत्रकारिता आणि करत असतात.